मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती आहे। प्रभाग क्रमांक 21 मधील हा प्रकार आहे। या प्रभागात केंद्रावर खरं तर मशीन बंद पडल्या आहेत। केंद्रावर मतदान सुरू न झाल्यानं नागरिकांच्या आता मोठ्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। पुण्यात मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच बंद पडल्यात आणि त्यामुळे मतदार जे मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मोठ्या रांगा आता पाहायला मिळते। मतदार राजाला ताटकळत आता उभं राहावं लागतंय। तर संपूर्ण राज्यात 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडते। आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले जातात आणि यासोबतच नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले देखील आपल्या सोबत आहेत। मी सचिनकडे आधी जाईल। सचिन, जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे चांगलेच भडकलेले आहेत। अंबादास दानवे यांचे बंधू ते देखील उमेदवार आहेत आणि एका मतदान केंद्रावर खरं तर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे सचिन? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेंद्र दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक सुरू होण्याच्या आधीच भडकल्याचं पाहायला मिळालं। कारण त्यांनी या ठिकाणी एक आक्षेप नोंदवलेला आहे, तो म्हणजे तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मंडप लावू देता, मात्र तुम्ही कोणतीही निवडणूक जर असेल तर आमचा मंडप हटवण्यासाठी तुम्ही वारंवार आम्हाला भाग पाडता, असं त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलंय। तर फोनवर संतापलेले अधिकाऱ्यांशी बोलत असताना या ठिकाणी राजेंद्र दानवे यांनी तुमची मी तक्रार करणार अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। काल मतदान सुरू होण्याच्या आधी म्हणजेच काही तास शिल्लक असताना नारेगाव परिसरामध्ये गोंधळ धिंगाणा राडा पाहायला मिळाला। यामध्ये 4 ते 5 जण जखमी देखील झाले आणि एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित करण्यात येतो। अनेक दिवसांपासून गोंधळ आणि हा राडा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो। महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतो। मात्र दुसरीकडे सर्वसामान्य जनता, मतदार राजा जो आहे तो मतदान केंद्रावर मतदानासाठी येत आहे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की आता एक तरुण आहे ज्याला जखम झालेली आहे, इजा झालेली आहे, मात्र तरी सुद्धा तो आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण आपला जो अधिकार आहे तो गाजवायचा आहे, बजावायचा आहे, त्यासाठी प्रत्येक जण तयारी करतो आणि तो या ठिकाणी येतो। आपण त्या तरुणाला विचारूयात, काय सांगशील दादा, मतदान झालं तुझं, कधी आला होता? मी आता 2 मिनिटं आधीच माझं मतदान झालंय। आय वुड से हे एक नागरिक राईट आहे आणि आपलं मॉरल ड्युटी आहे, तर बिलकुल आपण मतदान केलं पाहिजे व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज। मला लागलंय बट आय वुड से 2 मिनिटाचं काम आहे, ते करून आपण वापस रेस्टसाठी जाऊ शकतो। सो नक्कीच मतदानाचा अधिकार आहे तो बजावायला हवा। जर आपण जखमी जरी असलो किंवा कोणती जरी आपल्यावर परिस्थिती बिकट असली तरी सुद्धा आपण आपला अधिकार सोडायचा नाही, मतदान करायचं, असं आवाहन जे आहे तो मतदार राजा देखील करतोय। तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मतदान सुरू होण्याच्या आधी काही मिनिटांना आधी अंबादास दानवे यांची बंधू म्हणजेच उमेदवार राजेंद्र दानवे हे भडकल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे मी जखमी जरी झालो असतो तरी मी मतदानाचा अधिकार बजावणार असं देखील मतदार राजाकडे बोलताना पाहायला मिळतोय। निश्चित सचिन, खरं तर गोंधळाला कुठेतरी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यापासून ते आज मतदान पार पडेपर्यंत गोंधळच पाहायला मिळतो। आपण नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले देखील आपल्या सोबत आहेत। महेश, जर आपण नाशिकमध्ये पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकमध्ये विशेषतः ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश महाजन जे आहेत ते नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। प्रत्येक उमेदवारासोबत ते जाऊन खरं तर भेटीगाठी त्यांचं हे जे सत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते। नाशिकमध्ये आता मतदानाला सुरुवात झालेली आहे का? एकूणच कसा आपल्याला रिस्पॉन्स मतदारांचा पाहायला मिळतो नाशिकमध्ये महेश? अगदी खरं तर मेघना, आपण बघितलं असेल तर नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि मतदान केंद्रावर नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा जो प्रतिसाद आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। खरं तर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर तिरंगी सामना जो आहे तो झालेला आहे। या ठिकाणी भाजप स्वबळावर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये युती आहे, तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे बंधू, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे सगळे सोबत निवडणूक लढवत आहे। आणि एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये अनेक नेत्यांच्या सभा देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। याची जी सुरुवात आहे ती ठाकरे बंधूंच्या सभेपासून झाली। लागलीच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येत खरं तर फडणवीसांनी जे नाशिकला दत्तक घेतलं त्याच्यानंतर मी आई म्हणून नाशिकची सेवा करेल अशा पद्धतीचं देखील विधान जे होतं ते एकनाथ शिंदेंनी केलेलं होतं। आणि यानंतर जर बघितलं तर फडणवीसांची देखील सभा जी आहे ती नाशिकमध्ये पार पडली आणि विशेषतः भाजपसाठी ही निवडणूक फार महत्वाची मानली जाते, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक हे महत्वाचं शहर आहे आणि यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी जी आहे ती प्रतिष्ठा जी आहे ती आपली पणाला लावलेली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन
हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि एकूणच प्रत्येक उमेदवारावर त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे आणि मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते या सगळ्या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकूणच आज मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून 122 जागांसाठी खरं तर 729 उमेदवार जे आहे ते रिंगणामध्ये आहे आणि यांचं जे भवितव्य आहे ते आज मतपेटीत बंद होणार आहे. खरं तर गुलाल कोण उधळणार हे खरं तरी उद्या जरी स्पष्ट होणार असले तरी मतदानाचं देखील मतदारांनी आहे ते नागरिकांनी जे आहे ते लोकशाहीला बळकट करण्यासाठी बाहेर पडावर आणि जास्तीत जास्त मतदान करावं असं देखील आवाहन जे आहे ते राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांकडून निश्चित करण्यात खरं येते. तर महेश जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन खरं तर लोकशाही मराठी देखील करते. तुर्तास धन्यवाद सचिन आणि महेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.